दंडवतः। परमार्गामध्ये दंडवत करण्याच्या, खुर्चीला बसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण पाहत आहोत. मग वेगवेगळे प्रकार पाहिले, वेद देण्यासाठी, बोध देण्यासाठी, ठीक आहे. नाही, कासवीच्या दृष्टांताप्रमाणे आपण ऐलथडीला चक्रधर स्वामी पैलथडीला आहेत. जशी ती कासवी अंतःकरणातून आठवून आपली अमृत कळा आपल्या बालकाला देते, तसे आपण बालक आहोत. उत्तरापंथी आपली कासवी म्हणजे चक्रधर स्वामी आहेत. तर बालकाने प्रार्थना करावी की आता हे आई, मला तू तुझी अमृत कळा म्हणजे बोधामृताची कळा संचार कर, असा मनोधर्म धारण करावा. यासाठी अशेषा गुरुकुळाशी, सर्व भक्ताशी, ज्ञानियाशी, प्रेमीयाशी, गुरुनिमित्त उपकारक सुहृदाशी, आपल्या सर्व तपस्विनी मायाशी दंडवत प्रणाम. 16.5 तीर्थस्थानाशी दंडवत प्रणाम. उंच मडा डोमेग्रामच्या तिथे स्वामी शास्त्र श्रवण करायचे आणि शास्त्र सांगायचे पण. तशा मनोधर्माने स्वामींनी आपल्याला बोधावं. शब्दांच्या द्वारे परेचा व्यापार या क्षणाला आपण प्रकट करावा. आत्मक मनोधर्मी करून आपलं ज्ञानामृत आम्हाला द्यावा, अशी प्रार्थना. अशा वेगवेगळ्या रूपाच्या प्रार्थना परमार्गी असतात. आता सर्वज्ञांची घोडाचोरी शिष्यांची भेट आहे. त्यांची विनंती स्वीकार करून त्यांचा संग देण्यासाठी त्यांनी विनवलं स्वामींना. आणि स्वामी आता त्यांच्यासोबत काय करतात ते पण. ही घोडाचोरी शिष्याची गोष्ट सर्वज्ञानी पुंतांबाला ठाकूर उपद्रव झाला. बाईसासोबत होत्या, ठाकूराची हिंसा झाली. त्यावर सर्वज्ञ म्हणतात, हिंसावर तेथे स्थानी महात्म्य असो. मग बाईसांनी विचारल्यानंतर, बाबा असं कुठं झालं का, कधी झालं का? मग सर्वज्ञांनी सांगितलं की आम्ही एकांतामध्ये दक्षिण पूर्व दिशेकडे आमचा परिभ्रमणाचा काळ असताना तेथे आम्हाला घोडाचोरी एक शिष्य उत्तरापंथाकडून किष्किंधा पर्वताशी जात होते. किष्किंधा पर्वताचा उल्लेख आहे. किष्किंधा पर्वत, किष्किंधा पर्वत आपण रामायणामध्ये पाहिला. ऋष्यमुख मुनींच्या नावाने तो किष्किंधा पर्वत आहे. तिथे सीतेचं हरण केल्यानंतर सीतेच्या शोधार्थ राम आणि लक्ष्मण तिथे गेलेले आहेत. तुंगभद्रेकडेच आहेत ना स्वामी सध्या. तर तुंगभद्रेच्या नदीच्या काठावरती या पर्वतांच्या रांगा आहेत. त्या किष्किंधा पर्वताचे दगड आहेत ते हनुमंताच्या चेहऱ्यासारखे आहेत. आणि त्या किष्किंधा पर्वतावरच अंजनीय पर्वत आहे. तिथे हनुमंताचा जन्म झालेला आहे. त्या डोंगराच्या रांगेमध्येच मातंग पर्वत आहे, हनुमंताची गुरु. तिथे हनुमंताने वेद पुराण सगळं शिकले, सगळ्या साधना, सगळ्या विद्या सूर्याला गिळालं ना त्यांनी, है ना. ते मतंग ऋषीचा आश्रम आहे. आणि किष्किंधा पर्वतावर कोण राहायचं मग? सुग्रीव. जो शापामुळे तिथे त्याला शाप मिळाला होता, शाप. तो तिथे राहून बस, तिथे कुणी येणार नाही.
बाली आणि सुग्रीव आणि रामांची आणि लक्ष्मणाची प्रथम भेट तिथे किष्किंधा पर्वतावर झालेली आहे. आणि त्या किष्किंधा पर्वतामध्ये आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं अवतरण झालेलं आहे. तेथे परिभ्रमण करत असताना आता सर्वज्ञांना घोडाचोडी नावाचे शिष्य भेटलेले. तर काय सांगत होतो आपण की किष्किंधा पर्वत मग घोड्याचे वेळ भेटले बा आणि त्यांचे हे कोणीतरी शिष्य आहेत ते सर्व हेडवांचे गुरु आणि त्या गुरुचा एखादा शिष्य म्हणून त्याला घोडाचोडीचा शिष्य असं म्हणल्या जात. तसं काल आपण पंचकळाचार्याचा वेळेचा भूतेवनीत का जातो, ग्रह कोण होतो, परमार्गात हा दीक्षित ग्रह कसला असतो ते पाहिलं. आता हा घोडाचोडी सारखा म्हणजे जे घोड्याचे डोकं असतं ना, घोड्यासारखं घोड्या डोकं असतं ना, असतं पण नसतं पण, गाढवाला डोकं नसतं वगैरे वगैरे. तर त्यांची भेट आता इथं झालेली आहे. ते म्हणतात देहो कोणीकडून येत असा कोणीकडे जात असा. आणि त्यावेळेला स्वामींनी श्री मुकुटाचा अनुकार दाखवला. स्वामी सांगितलं असं इकडून इकडे चाललो. म्हणजे नुसत्या श्रीमुकुटाची लीळा आठवायची असेल तर ही लीळा चिंतनीय आहे. स्वामींना मौन आहे, स्वामी बोलायचेच नाही. मग श्रीमुकुटाने अनुकार केला. मला असं आलो आम्ही, असं चाललो. उत्तरापंथीकडे स्वामींनी श्रीमुकुट दाखवलेला आहे. हा संकेत तर नाही आपल्यासाठी आहे की नाही. कोण आलो मला चाललो आता इकडे. ते म्हणतात देहो चला जाऊ दक्षिण पंथा विवेक देशा किष्किंधा पर्वता. तेथे वाली सुग्रीवांची देवळे, बरवी दुर्गे, बरवी निर्धोदक उदके, अनेक सिद्ध साधक असती. तेच आमचे गुरु घोडाचोडी असती. निके निके पुरुष असती, पुरुषांची दर्शने होती. बर्वे वने वनस्थळी असती. ते घोड्या एवढी काळी पांढरी निळी तांबडी वानरे असती. मग आम्ही तुम्हाला जे सांगितलं सगळी वानर सेना रामांना जी भेटली ते इथे या किष्किंधा पर्वतावर भेटलेली. आणि आता तीच वानर सेना आता तिथे पण असेलच आता या वेळेला पण असले. कसली कसली वानर आहेत, घोड्या एवढी मोठी वानर आहे तिथे, काळी पांढरी निळी आणि तांबडी. आपण कोणतं वानर पाहतो आपल्या डोंगरात, पांढरं वानर. मथुरेला कोणते, तांबडे. निळी वानर किष्किंधा पर्वता, काळी वानर तिकडं मालदीव, दीव दमण, मलेशिया, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, तिकडे काळे वानर आहेत अशी हसोलासारखी असतात. तो म्हणतो चला चला आपण तिकडे जाऊ. विवेक देश म्हणतात त्याला, किष्किंधा पर्वताला विवेक देश. तो कर्नाटक राज्यामध्ये पलंग जिल्हा आहे. जिल्ह्यात मध्ये हा किष्किंधा पर्वत आहे. आणि ते पर्वत असे आपला पिवळ तळीचा पाषाण कसा आहे त्याच्यापेक्षा समृकट. आणि त्या दगडावरच्या शिळा सगळ्या हनुमंताच्या चेहऱ्यासारख्या पूर्ण दगडाच्या शिळा. पण तिथे राहतात कोण, सिद्ध साधक पुरुष राहतात. वाली सुग्रीवांची देवळे आहेत.
तिथे त्यांचा घोडाचोडी शिष्य आहे, जे गुरु राहतात त्यांचे. सर्वज्ञ म्हणतात, हे त्यांचं बोलणं ऐकून येतही रस भरला, जावा असं आवडी उत्पन्न झाली आणि मग त्याची विनंती स्वीकारली. त्याच्यासोबत सर्वज्ञ विजय केले. मग आधी पाणीपात्र करतात आणि मग ते गोसाव्याते पुसवणी चाटणी करते. आता सिद्ध साधकांच्या मध्ये चाटणी करणे, वेगवेगळ्या संकेताने हा शब्द येतो. भिक्षेला जाणे, चाटण खायला लागल ना, काय तर चाटायला. आणि मग कधी कधी तो सांघाती पण जायचा. चाटणी शब्द वेगवेगळ्या रूपाने पुरातन साहित्यामध्ये येतो. चाटणी करणे म्हणजे कोणाची खिल्ली उडवणे, नामोहरम करणे, उपहास करणे, अशा पण अर्थाने येतो. आणि मग एक दिवस त्या कर्नाटक देशामध्ये स्वामी एका गावात भिक्षेला गेले. वृक्ष एका तरी आसन आहे आणि मग तो जो शिष्य आहे तो न पुसत चाटणी गेला गावामध्ये. तिथे घरी गेला. ती घरीची बैल आपल्या दादोल्याशी नाणीत होती. त्या बाईला तयाचे सामर्थ्य पाहिले. दारी चुलीवरी आंबील शिजली होती. ते कळत कळत आंबील चाटू भरून तयाचा हाती घातली. ती खरी भिक्षा यालाच म्हणतात. पाणी हातावर भिक्षा घ्यायची म्हणजे संग्रह करायचा, झोळीत घ्यायची, झोळी घाण व्हायची, त्याला धुवायचं, आलिमनच नाही. हे छान आहे ना आचारा. तुम्हाला भाजी भेटली तर गळून जाईल, आहे की नाही? काय राहणार आहे, भाकर कोरडी शिल्लक राहील. शिल्लक राहिली तर डब्यात डुब्यात ठेवायचा विशेष नाही. कुठे अडकावून झोळी बांधून आहे की नाही, ठेवायचं कुठं ते उरल्यावर. हा विशेष नाही ना तो. त्याला म्हणूनच पाणीपात्र अशी विजय केले. सर्वज्ञांचं पाणीपात्र असंच आहे. आणि तो एक नाही, अशी बाराबारी बोलले जातात है ना. आपणासाठी आशार करून दाखवलाय स्वामी. भिक्षा मागून आणून भिक्षेतला प्रसंगग्रस्तांना द्यायचा. अमृत आहे, अमृत आहे, अमृत आहे. तर त्या बाईलीने बघितलं त्याला आणि त्याचे सामर्थ्य पाहण्यासाठी ती आंबील एका चाटू आणला आणि त्याच्या हातावर घातली, कडक कडक. मग त्या साधून आपल्या सामर्थ्याने ती आंबील चाटली. कोपोनी हात वळणीशी पुसला आणि भडकरून वळा उठला. आग लागली, गावाबाहेर निघाला. परतुनी पाहिला आणि म्हटले, अजूनही न बळी. समस्त गाव बळी हो, अग्नीला आदेश दिला त्याने. ती पंचमहाभूत साधूच्या हातात असतात. अग्नी मजबूत आहे. तू पेटला का नाही रे म्हणाले, समस्त गाव बळी घे जा. तो अग्नी मग प्रज्वळला, भडकला. अवघा गाव जळू लागला. अवघा गाव जळे तो पाहतच होता आणि हसला. हसत हसत स्वामींपाशी आला तो आणि स्वामींनाच म्हणतो, देव हा बोबाट कायसा तुम्हाला माहिती आहे का. आता त्याच ज्या अनुकराने स्वामी भेटले होते श्रीमुकुटाच्या, त्याच अनुकराने सर्वज्ञानी मृगंगाची खून करून आले. काय काय बोला कसलं. अहो माहिती आहे का तुम्हाला,
असं म्हणाले नाही. स्वामींचा आता केवळ अनुकारच चाललाय, सगळ्या लेण्यामध्ये अनुकार आहे. मग तो म्हणतो, बघा मी चाटणी करून गेला होता, एका बाईने आम्हाला आंबील आंबील घातली आणि ती गरम गरम होती, आमच्या हातावर टाकली आणि मग आम्ही हात ज्या वळणीला पुसलेला. तो भडकरून उठला, एवढा मी सामर्थ्याचा आहे बघा, म्हणाले गाव जाऊन टाकला मी काय कमी आहे का? आता सर्वज्ञ बोलले. सर्वज्ञ म्हणता, हा महात्मे हो, ओकटे केले, इसनी भूत हिंसा केली, परी कैसेही काही गुणानुपदेची, केतुल्या भूताशी खस्ता केली, आणि तुम्हा किमपी अनुकंपा नुपदे हो. असा हा वेगळ्या सूत्रपटात हे वेगळं वचन आहे. असे 2-3 प्रकारचे सूत्रपाठ आहेत. जीवनामध्ये जर कुठली भूतहिंसा घडली तर स्वतःला घृणा आली पाहिजे. स्वामी आले, तुम्हाला कसलीच घृणा नाही, काय निर्लज्जाचा कळस केला मागे तुम्ही. केतुल्या भूताशी खस्ता केली, हा खस्ता शब्द आहे इथे आलेला. आपल्या बोलण्याने अनुकाराने आपले बी अनुकार असतात, असं झटके मारायचे कोणी आलं मार्गात. बाबाने सांगायचं जा वयामध्ये, मग बायाने झटके मारायचे. आणि मग तो साधक आहे, हा तो खस्ता खातो, मनाला खचून जात, त्याचं मन खचत. आता तो आलेला असतो आश्रयासाठी. हा जीव आश्रय शोधतो, संसारात तिकडला शोधतो, इकडे आला तर गुरुचा आश्रय शोधतो, कुठला आश्रम शोधतात. आणि आपण त्याला खसवतो आणि त्याची किमपी अनुकंपा नुपदे. प्रसव जर ह्या घोडाचोरीच्या शिष्यासारखा आला तर अनुकंपा उत्पन्न होत नसते साधकाला. उपदेशी साधूला दुःख होतं, त्याला वाटतं का काय साधू आपल्या घरी आले, आपण त्याला खस्तवलं. या बा, स्वामींनी हे सांगितलं काय तुम्हाला, अच्छा झाडाखाली सांगितलंय, झाडाखाली. हा झाला ते तसे. आता आपल्याकडे आपल्या आश्रमात कुणी आला आश्रय घ्यायला तर आपण त्याला खस्तवायचं. आले वाटतं यक्षमराव, फुकट आले आमच्या आश्रयाला, मग मुरका मोडायचा, तर ताट सरकावून द्यायचं, प्रश्न तोंड करून जेवायला द्यायचं. ते त्याला नाही खस्तवलं तुम्ही, तुम्ही खस खावलं स्वामी ना. आणि तो प्रसव वाढत वाढत आता मन निर्ढावलं. एकदा आपण निर्लज्ज झालो की आपल्या जीवनाचा एकच मुद्दा असतो, आपला आणि आपलं स्वतःचं अस्तित्व. दुसरं काही शिल्लक राहत नसतं. धर्म ते गेला तिकडं, तेव्हाच गेला. आणि तो प्रसव आता इथं उत्पन्न होतो. झाला, मला तुला काय लाज वाटते का, माझ्याकडे एवढी पण दुःख नाही, अनुकंपा पण नाही आली, एवढं गाव जाऊन आला मला एक कुठला, आणि वर तुम्ही हसत असा. एवढी मोठी भूत प्रयोग केला, भूता विरोध केला, तुम्ही महात्मे महात्मे आहे का, तुम्हाला काय शोभत काय? महात्मा तो हिंसेशी भी, हिंसेला भीत असतो. आता स्वामी म्हणतात आमची चूक झाली, आता हे तुमचे निसंगाते पाऊली न खाली, आता हे तुम्हा संघाते न ये. आणि मग या क्षणाला स्वामींना आता उदासीनता आली, उद्वेग आला. आणि तो शिष्य म्हणतो, अरे म्हणाले किती बरवे पुरुष, आता ह्याला मी विसरूच शकत नाही. वेळ निघून गेल्यावर काय असतंय, काय नसते बरं, वेळेत सावध झालं पाहिजे. वेळ निघून गेली, माणूस मरून गेला,
काळ निघून गेला. तो व्यक्ती तर पुन्हा येत नाही, माणसं पुन्हा येत नसतात. एवढं तरी आपल्याला जाणीवेतून कळलं पाहिजे. मैमटच्या लीळा संपादित करण्याचा एक मोठा उद्देश असावा, लाक्षणिक उद्देश म्हणतात त्याला, की हा विरोध एखाद्याला खस्तावणं, आपल्या न बोलता खस्तावणे, बोलून खस्तावणे, अनुकराने खस्तावणे, हे हा प्रसव हळूहळू हळूहळू तुमचा मरताना काय होतं की ते सांगितलं. मरताना काय होते, मरण करता 15व्या अध्यायात कृष्णाने सांगितलं. आपण मरतो म्हणजे काय होतं, कसला श्लोक आहे तो, उत्क्रामंतम आणि ते सांगितलं ना, मनशिष्ठान इंद्रिय आणि काय ते हा, हे उत्क्रमण करताना मनशिष्ठान इंद्रिय आणि प्रकृती स्थानी कर्षती. मरण येताना या प्रकृतीतून मन आणि 5 इंद्रियांचे अधिष्ठान, चार ते घेऊन जातो तो फुलाच्या सुगंधासारखा. हे सोबत येतं बरं. आता हा विषय संशोधनाचा आहे, साहित्यिक आहे, भावनिक आहे, तात्विक आहे. काय जातं मरताना सोबत, काय काय जातं आत्म्याच्या. आपण सांगतो कर्मलेख जातात, संस्कार जातात. गीतेने सांगितलं सद्भाव भाविता तम तमय वेती कोणते वगैरे, तात्विक भाग आहे. असो. आणि मग आता या क्षणाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हा सांगाल सोडण्यासाठी त्या ते चुकोनी निंद सूर्या सांडवून विजय केले. आणि त्यामुळे सर्वज्ञ पुन्हा आपणाला भेटले. ते कायमचे भेटतात सर्वज्ञ. आता स्वामींना आलेली उदासीनता आपल्यासाठी तो आचार आहे. जर तुम्हाला उदासीनता जीवनात आली, कुठला अपराध घडला, तुम्हाला खस्तावलं, आपण लय खस्तावण्यात ट्रेन असतो. आणि आपल्या भाषेत अशा असतात, जन्मभर तो माणूस पुढचा विसरत नाही. आपल्या भाषेचे टोन, आपलं हसणं, आपलं बोलणं, असं का होतं, तो आपला प्रसव आलेला, तो नमोडीत प्रसव आता इथे घेऊन येतो आपल्याला. आता सर्वज्ञ उदास झाले आणि श्री प्रभू भेटींच्या दर्शनासाठी सर्वज्ञ आता येणार आहेत. आणि सांगा सरुणी एकांकी रात्री ती करो, ती अहोरात्री परमेश्वर पुरा विजय केले. पहा, कुठे किष्किंधा पर्वताच्या रांगा आहेत आणि आता कुठे रुद्धपूर आहे. तसं त्या रोटणी जवळ आहे ते, पण 3 दिवस अहोरात्र चाललेले आहेत स्वामी. आणि कुठे आले, परमेश्वर पुरा विजय केले. दाब विहिरी म्हणजे दाभेरीला, दर्भेश्वराच्या मंदिरामध्ये अवस्थान झाले. दिवस उगवला. आता सर्वज्ञ रिद्धपूरच्या दिशेने जाणार आहे. दाब विहिरी कडून आमचा गोसावी विजयी केले. पहिला कडून श्री प्रभू गोसावी आप विहिर्याशी विजय केले. आप विहिर्याशी खेळखेळा करत असत श्री प्रभू बाबा. आणि तिथे नाविक खेळ केला आणि खेळत खेळत श्री प्रभू पिवळतलेल्याशी विजय केले. पिवळतलीच्या स्थानाची लीळा, जे स्थान आपण प्रसादवत मानतो,